तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडबॅप्स अकॅडमीमध्ये. तर आजच्या या आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय घेणार आहे, आपण MCQs घेणार आहे, ज्याच्या ज्याच्या साहाय्याने मी तुम्हाला सगळा टॉपिक समजून सांगणार आहे. आपण डिफरंट डिफरंट टॉपिक घेणार आहे, डिफरंट डिफरंट पार्टमधले, जसं कम्युनिटी घेणार आहे, मेडिकल, सर्जिकल, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, असं सगळंच घेणार आहे आपण याच्यामध्ये. म्हणून याला ऑल इन वन सिरीज मी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये आता बेसिकली आपण तुम्ही नोटिफिकेशन बघितलंच असेल, आत्ताच नोटिफिकेशन आलेलं आहे कशाचं, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं. येस, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय म्हणते? नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणते की बाबा 52 जागा आहेत, 52 सीट्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला किती पाहिजे? तुम्हाला एकच पाहिजे ना, तुम्हाला एकच पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहोत, या 52 सीटसाठी तयारी करणार आहोत या सिरीजमध्ये. ठीक आहे. पण आता सिरीज, तर आता हे 52 सीटसाठी त्यांनी पॅटर्न बघा किती छान बनवलाय. त्यांनी म्हणते, काय म्हणते ते, मराठी किती येणार म्हणते, 15 प्रश्न येणार म्हणते. इंग्लिशचे किती येणार म्हणते, 15 प्रश्न येणार म्हणते. त्याच्यानंतर बौद्धिक 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 चाचणी किती घेणार, 15 प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर GK सामान्य ज्ञान, पुन्हा 15 प्रश्न, 15 आहे बरं हे. ठीक आहे. त्याच्यानंतर तांत्रिक, त्यांनी तांत्रिक नाव दिलंय, तांत्रिक. तांत्रिक म्हणजेच आपलं नर्सिंग. नर्सिंग. ठीक आहे. याचे किती येणार आहे, 40 प्रश्न. तर म्हणजे कसं होणार आहे आता हे होणार असं आहे की बा, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी याचे होणार आहे टोटल 60 प्रश्न, आणि तांत्रिक म्हणजे आपले नर्सिंगचे 40 प्रश्न. बरोबर आहे. असे मिळून हे किती होत आहेत, 100 प्रश्न. आणि एका प्रश्नाला किती मार्क आहे, 2 मार्क्स आहेत. ठीक आहे. असे मिळून 200 मार्काचा पेपर त्यांनी बनवणार आहे. तर हा जो पॅटर्न आहे ना, हा बिलकुल सिमिलर आहे DMARC साठी. म्हणजे DMARCचा पण असाच पेपर येतो. त्याच्यामध्ये पण असेच 15 15 15 15 60 प्रश्न आणि 40 प्रश्न नर्सिंगचे विचारतात. तर सारखंच आहे. तर तुमचं दोन्ही प्रिपरेशन याच्यामध्ये होऊन जाते. म्हणजे कोणतं, तुमचं आपलं नागपूर महानगरपालिकेवाला येऊन जाईल, आणि हे DMARC महाराष्ट्र भरतीवाला पण होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण ही सिरीज समोर घेऊ. याच्यामध्ये सगळंच कव्हर करणार आहे मी. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण टाकलेत मी, क्वेश्चन्स टाकले, पेपर नाही टाकले, सॉरी, क्वेश्चन्स टाकले. आणि त्याच्यामध्ये आपण GK, बौद्धिक सगळंच घेणार आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, सब प्रिपरेशन होऊन जाईल तुमचं. चला मग आपण सुरू करू, टाइमपास नाही करू. पहिला प्रश्न, बॉडी ऑफ पॅनक्रियाज इज असेस्ड इन. ठीक आहे बाबा, काय म्हणते, बॉडी ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाज, पॅनक्रियाज काय आहे रे बाबा, ऑर्गन आहे. बरोबर आहे. पॅनक्रियाज काय करतो हा ऑर्गन, हा करतो इन्सुलिन सिक्रेट करतो. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या तुम्ही, असा प्रश्न येऊ शकतो कशामध्ये, नागपूर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये, की बा कुठला ऑर्गन आहे जो काय सिक्रेट करतो, इन्सुलिन सिक्रेट करतो. त्याचं उत्तर काय आहे मग, पॅनक्रियाज. बिलकुल बरोबर. तर पॅनक्रियाज लक्षात ठेवा तुम्ही. हा विचारलाय कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे. आपण अशी बॉडी काढू. आता इथे ही बॉडी आहे. ठीक आहे. आता बॉडीचे आपण जर समजा 4 भाग केले, असे आपण 4 भाग केले. ठीक आहे. तर म्हणतात हा कुठे असतो. आता इथे बघू आपण, ही आहे लेफ्ट साईड, ही आहे राईट साईड. बरोबर. आता हे लेफ्ट अप्पर, लेफ्ट लोअर, राईट अप्पर, राईट लोअर, असे 4 क्वाड्रंट झाले बघा. 4 ऑप्शन आले आपल्याकडे. आता आता विचारलं त्यांनी की पॅनक्रियाज कुठे आहे याच्यात. तर पॅनक्रियाज आपला असतो जवळपास, आता सपोज इथे स्टमक आहे असं समजून घ्या तुम्ही, असं स्टमक आहे. ठीक आहे. तर स्टमकच्या खाली बिलकुल इथे डिओडिनम पासून हा पॅनक्रियाज सुरू होतो, आणि हा असा असा असं लांब असतो. ठीक आहे. आता हा पॅनक्रियाज सारखं दिसत नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या. आता मी सांगतोय तुम्हाला, डायग्राम दाखवतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर हा आपला, नाही चुकवलं मी, थांबून द्या, तुम्ही डायग्रामच बघून घ्या, आहे की नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एक आणखी याच्यामध्ये एक असतं, ज्याच्यामध्ये 6 क्वाड्रंट काढतात, माहिती आहे का तुम्हाला. त्याच्यामध्ये असे 6 क्वाड्रंट काढतात, ते पण सांगतो मी तुम्हाला, पण तुम्हाला डायग्राम दाखवून देतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परफेक्टली लक्षात येईल मला काय सांगायचं आहे. ठीक आहे. तर ही बघा डायग्राम. आता ह्या प्रश्नामध्ये त्यांनी पॅनक्रियाज विचारलाय, पण बाकी पण ते विचारू शकतात. जसं स्टमक विचारू शकतात, किंवा बाबा विचारू शकतात तुमच्या किडनीज कुठे असतात ते विचारू शकतात, लिव्हर विचारू शकतात, आहे की नाही. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इथे दाखवतोय की आता जसं हे आहे ना, हा पिक्चर बघा. ठीक आहे. या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला. आता विचारलंय
पॅनक्रियाज कुठे आहे? आता पॅनक्रियाजचं हेडिंग शोधा कुठे आहे. पॅनक्रियाजचं हेडिंग इथे दिसतंय. एक म्हणजे सॉरी, पॅनक्रियाज हेडिंग दिसलं तुम्हाला? हे बघा, दाखवतो मी तुम्हाला. इथे पॅनक्रियाजचं हेडिंग आहे. दुसरं एक पॅनक्रियाजचं हेडिंग तुम्हाला राईट साईडला मिळते. कुठे गेलं? यस, पॅनक्रियाज. ठीक आहे, पॅनक्रियाज इथे पण आहे, पॅनक्रियाज इथे पण आहे, बरोबर आहे. आता हा जो सेंटर असतो ना, या ॲक्सिसचा सेंटर बनवला जातो नाभीजवळ, जिथे आपली नाभी असते. ठीक आहे, आणि नाभीच्या थोडंसं वर काय असतं? आपलं स्टमक असतं, जे तुम्हाला इथे पिक्चरमध्ये दिसतच आहे. ठीक आहे, स्टमक. आणि स्टमकच्या बिलकुल मागे म्हणजे मागच्या साईडला जिथे डिओडिनम दिसत आहे, हे डिओडिनम असं इथून वाकलेलं असतं, आणि या स्पेसमध्ये काय असतं? आपलं पॅनक्रियाज असतो असा. ठीक आहे, असा लांबुळका असतो. पण तुम्ही जर नोटीस कराल तर याचा जो मॅक्सिमम भाग जो असतो तो कुठल्या साईडला असतो? तो लेफ्ट अप्पर क्वाड्रंटमध्ये असतो. ठीक आहे, आणि जो छोटंसं जे हेड आहे, याचं हेड जे असतं ते राईट अप्पर क्वाड्रंटमध्ये असतं. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? प्रश्न महत्वाचा ना आपला, बॉडी ऑफ पॅनक्रियास. तर बॉडी विचारली आहे, हेड नाही विचारलं आहे. काय विचारली आहे? बॉडी विचारली आहे. तर म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे इथे? आपलं उत्तर असणार आहे लेफ्ट. आता मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो एकदा पुन्हा. ठीक आहे, ही नाभीमधून मी जसं सांगितलं तुम्हाला, नाभीमधून याचे 4 क्वाड्रंट पडतात. ठीक आहे, आणि नाभीच्या थोडंसं वर काय असते? स्टमक असते. आता स्टमक धरून घ्या तुम्ही, आणि इथे आपलं डिओडिनम. आता हे इथून आपलं काय होते? पॅनक्रियाज. तर पॅनक्रियाजमध्ये काय आहे? ही पॅनक्रियासची बॉडी आहे, आणि हे पॅनक्रियासचं काय आहे? हेड आहे. तर प्रश्नात काय विचारलं आहे? बॉडी ऑफ पॅनक्रियाज विचारली आहे. तर ते कशात राहणार आहे? लेफ्ट अप्पर क्वाड्रंटमध्ये. लेफ्ट अप्पर क्वाड्रंट कुठे आहे रे बाबा? अरे बाबा, यांनी तर लेफ्ट अप्पर क्वाड्रंट टाकलंच नाही. याला करून घेऊ आपण अप्पर क्वाड्रंट. ठीक आहे, लेफ्ट अप्पर क्वाड्रंट. तर बॉडी ऑफ पॅनक्रियाज कुठे असते? लेफ्ट अप्पर क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. मजेदार क्वेश्चन्स आहेत, एकदम सोपे आहेत, काय एवढं डिफिकल्ट नाही. मी सगळं समजून सांगतो तुम्हाला. ऑल ऑफ द फॉलोइंग आर साईड इफेक्ट्स ऑफ फेनेटोइन. फेनेटोइन विचारलाय. काय विचारलाय? फेनेटोइन. तर फेनेटोइन कुठे कुठे असते बाबा? अरे हां, तुम्हाला ते सांगायचं राहिलं नाही का? मी तुम्हाला सांगितलं याचे 6 सेक्शन्स पण पडतात. त्याच्यात पण कधी कधी प्रश्न येतो 6 सेक्शनमध्ये. आता 6 सेक्शन कुठले तुम्हाला दाखवतो मी काढून. ठीक आहे, तर अशी बॉडी आहे सपोज. ठीक आहे, सेक्शनच विचारतात, बाकी काही विचारत नाही त्याच्यामध्ये, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हे असं आहे, तिरपण असतं, हे सरळ सरळ असतं. माझं तिरपं होतं, माहीत नाही का बरं. ठीक आहे, सेक्शनचे नावं सांगतो तुम्हाला, नावं लक्षात ठेवा, नावं फार महत्त्वाचे आहे. आता याच्यामध्ये नाभी मधात येते. ठीक आहे, नाभी मधात. तर नाभी जिथे आहे, हा जो स्क्वेअर आहे, याला काय म्हणतात? याला म्हणतात अंबेलिकल. ठीक आहे, याला अंबेलिकल सेक्शन म्हणतात. अंबेलिकल सेक्शनमध्ये स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन हे येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या वरचा भाग आणि याच्या खालचा भाग, असे 2 भाग आहेत इथे. वरच्या भागाला इपिगॅस्ट्रिक म्हणतात, जे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. इपिगॅस्ट्रिक पेन, इपिगॅस्ट्रिक जळजळी जे म्हणतो आपण. तर इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये स्टमक येतं. स्टमकचा वरचा भाग येतो, म्हणजे ते जे आपलं कार्डियक स्प्लिंटर असतं तो वाला भाग येतो. आणि त्याच्या खाली, नाभीच्या खाली, त्याला म्हणतात हायपोगॅस्ट्रिक. ठीक आहे, इपिगॅस्ट्रिक, हायपोगॅस्ट्रिक असे 2 रिजन, आणि मधातला अंबेलिकल. आता याच्या राईट साईडला पण एक रिजन आहे. हा राईट आहे, हा लेफ्ट रिजन आहे. तर राईटला 3 आहेत, 1 2 3. तर राईटचे 3 कोणते कोणते आहे? राईटचे 3 मध्ये इथे जो मधला आहे त्याला म्हणतात लंबर रिजन. ठीक आहे, लंबर रिजन. लंबरच्या वरचा जो असते त्याला म्हणतात हायपोकॉन्ड्रियाक रिजन. हायपोकॉन्ड्रियाक. आणि लंबरच्या खालचा जो असतो त्याला आपण म्हणतो इलियाक रिजन. ठीक आहे, आता हे नाव बदलत नाही, फक्त याच्यासमोर काय लागते? राईट लागते. हा राईट लंबर, राईट हायपोकॉन्ड्रियाक आणि राईट इलियाक. तसाच लेफ्ट साईडला लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक. ठीक आहे, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, त्याच्यानंतर लेफ्ट लंबर, आणि त्याच्यानंतर लेफ्ट इलियाक.
ठीक आहे. असे हे रिजन्स आहेत, हे लक्षात ठेवा. हे रिजन्स पण विचारतात कधी कधी, त्याच्यावर पण प्रश्न येतो. ओके डोक. नेक्स्ट, ऑल ऑफ द फॉलोइंग आर साईड इफेक्ट्स ऑफ फिनेटोइन. यस, मी फिनेटोइन बद्दल बोलत होतो. फिनेटोइन कुठला ड्रग आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर फिनेटोइन हा अँटी इपिलेप्टिक वाला ड्रग आहे. म्हणजे हा कशामध्ये देतात, पेशंटमध्ये सीजर कमी करण्यासाठी, किंवा ज्याला इपिलेप्सीचा प्रॉब्लेम असतो त्याला हा ड्रग दिला जातो. ठीक आहे. तर अँटी इपिलेप्टिक आहे, पण याच्या प्रश्नात काय विचारलाय, प्रश्न कोणता वाला, ट्रिकीवाला प्रश्न आहे, कारण याच्यात एक्सेप्ट विचारलाय. म्हणजे बाकी आहेत, कुठला नाही आहे असा प्रश्न आहे हा, निगेटिव्ह प्रश्न आहे. ठीक आहे. तर पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडे अटॅक्सिया. पहिले आपण समजून घेऊ अटॅक्सिया काय असते. अटॅक्सियाचा अर्थ होते जेव्हा आपल्याला कसं, आपण जेव्हा चालतो, दारू पिलेला माणूस बघितलाय तुम्ही, दारू पिलेला माणूस त्याचं कोऑर्डिनेशन मेंटेन करू शकत नाही, तो इकडे पडतो तिकडे पडतो, बरोबर आहे, त्याला अटॅक्सिया म्हणतात. तर अटॅक्सिया डिफरंट काइंड ऑफ अटॅक्सिया असतात. जसं एक सिरियस अटॅक्सिया सांगू तुम्हाला, तर ज्याच्या सेरेबेलम हा ऑर्गन असतो आपल्या ब्रेनच्या मागच्या बाजूला. ठीक आहे. ब्रेनचाच पार्ट आहे, पण तो मागच्या बाजूला असतो. याचं काम असते कोऑर्डिनेशन करणं. आपण जेव्हा चालतो तर आपल्या हातापायांचं कोऑर्डिनेशन बरोबर होते आणि आपलं ग्रॅव्हिटी मेंटेन होते, बरोबर है ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन होते, बरोबर. पण सेरेबेलमला जर डॅमेज झालं तर काय होते, आपलं हे कोऑर्डिनेशन बिघडते. एक मिनिट. सॉरी. तर सेरेबेलमला जर डॅमेज झालं, हा सेरेबेलम डॅमेज झाला तर काय होते, कोऑर्डिनेशन बिघडते, आणि त्या कंडिशनला पण आपण काय म्हणतो, अटॅक्सियाच म्हणतो. कधी कधी जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने इंटॉक्सिकेट झाला, तो जास्त दारू पिली त्याने, तर काय होते, त्याला पण कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम होतो, त्याला सुद्धा अटॅक्सिया म्हणतात. फेनेटोइन हे असं ड्रग आहे जे तुम्हाला काय बनवते, ड्राउझी बनवते, आणि ड्राउझी बनल्यामुळेच काय होते, आपण चालू शकत नाही, आपला तोल जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, अटॅक्सिया. ठीक आहे. तर अटॅक्सिया डेफिनेटली होते, फेनेटोइनचा साईड इफेक्ट आहे अटॅक्सिया. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे आपल्याकडे हिरसुटिझम. आता हिरसुटिझम काय असते, हिरसुटिझम ही टर्म फिमेलसाठी वापरली जाते. फिमेल पण कुठली फिमेल, जिच्या बॉडीवरती काय येतात, हेअर्स येतात. कुठल्या पार्टवर, जसं मेलमध्ये हेअर्स येतात है ना, खाकेमध्ये मेल्स येतात, मेल्समध्ये खाकेमध्ये हेअर्स येतात, चेस्टवर हेअर्स येतात है ना, मिशा येतात त्यांना, तसे हेअर्स फिमेलच्या बॉडीवर येणं सुरू होते, त्यालाच आपण काय म्हणतो, हिरसुटिझम असं म्हणतो. हे कशामुळे होते, तर इन्क्रीज सिक्रेशन ऑफ अँड्रोजनचं सिक्रेशन वाढल्यामुळे काय होते, हे आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागतात. तर हे सिम्पटम्स पण आपल्याला कशामध्ये दिसतात, फेनेटोइनच्या साईड इफेक्टमध्ये दिसतात. ठीक आहे. ओके डोक. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे आपला हायपोग्लायसेमिया. तुम्हाला माहीतच असेल, खूपच कॉमन टर्म आहे ही डायबिटीजमुळे. हायपोग्लायसेमिया डायबिटीजमध्ये बघायला मिळतो आपल्याला, बरोबर आहे. ओके डोक. तर हायपोग्लायसेमिया समजण्यापूर्वी तुम्हाला ग्लुकोजचा एकदा रिमाइंडर देऊन देतो, म्हणजे कारण ग्लुकोजवरती पण भरपूरदा प्रश्न विचारले जातात. तर ग्लुकोज, ज्याला आपण म्हणतो ग्लुकोज लेवल इन ब्लड, जी किती असते, 5 ते 9 मिलीमोल पर लिटर. ही युनिट लक्षात ठेवा, कारण याच्यासाठी दुसरं पण एक युनिट आहे, mg/dl, आणि mg/dl मध्ये सगळं सिस्टम बिघडून जाते, कारण 5 ते 9 मिलीमोलमध्ये आहे. हे आपलं काय आहे, नॉर्मल ब्लड शुगर लेवल आहे. ठीक आहे, इन्क्लुडिंग फास्टिंग आणि पोस्ट मील दोन्ही इन्क्लुडिंग. आता आणखी एक असते जे तुम्हाला सांगून देतो मी, की हायपो कशाला म्हणतात, हायपोग्लायसेमिया जेव्हा ही 70 mg/dl च्या खाली जाते त्याला म्हणतात हायपोग्लायसेमिया. ठीक आहे. युजली आपण फास्टिंग जर ब्लड शुगर चेक करतो म्हटलं, ठीक आहे, तर फास्टिंग आपली असते 70 to 120 पर्यंत भरपूर झालं. ठीक आहे, 120 mg/dl एवढी जर असेल, कुठे कुठे 100च्या लेस पण घेतात, पण 120 चालते. ठीक आहे, एवढं फास्टिंग जर असेल तर तो व्यक्तीचं शुगर लेवल नॉर्मल आहे. त्याच्यानंतर पोस्ट मिल जे आहे ती युजली जाऊ शकते 150, 180, 180 पर्यंत जाऊ शकते, पण 180च्या खालीच असली पाहिजे. त्याच्या वरती जर जात असेल
तर काय पेशंटमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याला प्री डायबिटिक किंवा डायबिटीज कंडिशन असू शकते, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर आपल्यामध्ये नॉर्मल किती आहे, 70 to 180 mg/dl एवढी काय आपली नॉर्मल ब्लड शुगर लेवल असते. इथे काय विचारलं आहे, हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया म्हणजे किती, लेस दॅन 70 mg/dl. यस. पण फेनेटोइनमध्ये काय होते, फेनेटोइनमध्ये साईड इफेक्ट हायपरग्लायसेमिया असतो. हायपरग्लायसेमिया होतो याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये हायपोग्लायसेमिया होत नाही. आणि म्हणून इथे काय विचारलंय, एक्सेप्ट विचारलंय ना, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, हायपोग्लायसेमिया. ठीक आहे. हायपरग्लायसेमिया होतो याच्यात, हायपोग्लायसेमिया होत नसतो, म्हणून याचं उत्तर काय आहे. आता आणखी एक शेवटचं आहे, गम हायपरट्रॉफी. हायपरट्रॉफी एक टर्म सांगून देतो तुम्हाला, या टर्मवर जर प्रश्न आला तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. हायपरट्रॉफी, गम हायपरट्रॉफीचा अर्थ होते की जे आपले मसुडे असतात ना, त्याच्यामध्ये सूजन येते, त्याला हायपरट्रॉफी म्हणतात सिम्पली. हायपरट्रॉफी म्हणजे काय, अट्रॉफीचा अर्थ होते सुकणे, सुकणे, अट्रॉफीचा अर्थ होते सुकणे. आणि याला जर आपण शब्द जोडला, कुठला शब्द, हायपर, पण याच्यातला काढून टाकला, आपण काढून टाकला आणि हायपर याला शब्द लावला, तर ट्रॉफी, हायपरट्रॉफी म्हणजे याचा सुकण्याच्या अपोजिट स्वेल होते. स्वेल होते म्हणजे त्याचा आकारमान वाढते, त्यालाच आपण काय म्हणतो, हायपरट्रॉफी. ठीक आहे. सर हायपरट्रॉफीचा अर्थ काय होते, स्वेलिंग म्हणू शकतो. स्वेलिंग म्हणणं चुकीचं राहील, स्वेलिंग नाही एक्झॅक्टली म्हणू शकत आपण, पण त्याचा आकारमान वाढते असं मी म्हणू शकतो, है ना. आकारमान वाढते त्याला आपण हायपरट्रॉफी म्हणतो. त्याच्यानंतर हायपरट्रॉफीमध्ये फक्त आकार वाढते, नंबर ऑफ सेल वाढत नाही. एक आणखी एक टर्म असते, त्याला आपण काय म्हणतो, हायपरप्लासिया. हायपरप्लासियामध्ये नंबर ऑफ सेल वाढतात, म्हणजे साईज वाढते, साईज वाढते, पण कशामुळे, नंबर ऑफ सेल वाढल्यामुळे, त्याला आपण हायपरप्लासिया म्हणतो. हायपरट्रॉफीमध्ये साईज वाढते पण नंबर ऑफ सेल वाढत नाही, नंबर ऑफ सेल तेवढ्याच राहतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हे टर्म्स, ह्या छोटे छोटे टर्म्स आहे, पण याच्यावर प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे ह्या टर्म्स तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. ओके डॉक्टर, चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, अ युजुअल इनहॅबिटंट ऑफ द ह्युमन कोलॉन, इट इज इन्व्हॉल्व इन द सो कॉल्ड ट्रॅव्हलर्स डायरिया, TD. TD ही खूप कॉमन टर्म आहे, ट्रॅव्हलर्स डायरिया, ॲज वेल ॲज इन न्यूनॅटल मेनिंजायटिस, सेप्सिस अँड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की बाबा, आपल्या कोलॉनमध्ये राहणारा, आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहणारा, आपल्या आतड्यामध्ये राहणारा जो राहतो तिथे, पण त्याच्यामुळे काय होतोय, ट्रॅव्हलर्स डायरिया होतोय. ठीक आहे. ॲज वेल ॲज आणखी काय होतंय, न्यूनॅटल मेनिंजायटिस होतोय, सेप्सिस होतोय आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सुद्धा होतंय. तर असा कोण आहे, ठीक आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा याच्यापैकी. तर ऑप्शनमध्ये आपले इशर्शिया कोलाई आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कोलाई म्हणतो. सॅल्मोनेला टायफी आहे, सॅल्मोनेला एंटेरायटिस आहे, बोर्डेटेला पर्टिसिस आहे. ठीक आहे. बघू आपण आता एक एक सगळे. इशर्चिया कोलाई, पहिले हा माणूस बघू पहिले आपण, हा खूपच कलाकार आहे. पहिली घटना बिलकुल सत्य आहे. हा कुठे राहतो, आपल्या इंटेस्टाईन मध्ये राहतो. इंटेस्टाईन, हा नॉर्मली आपल्या इंटेस्टाईन मध्ये राहतो, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल फ्लोरा. नॉर्मल फ्लोरा, किंवा आपण त्याला काय म्हणतो, जे बेसिक ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये असतात, जे तिथे राहतात, त्यांची जागा असते ती, त्यांना आपण नॉर्मल फ्लोरा म्हणतो. त्याचाच हा पार्ट आहे. आपल्या इंटेस्टाईनमध्ये, सगळ्यांच्याच इंटेस्टाईनमध्ये इशर्शिया कोलाई असतो, आणि तो असायलाही पाहिजे तिथे. तो काय करतो, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतो. म्हणजे हे म्युच्युअलिझम आहे, त्याला काही बेनिफिट आहे, आपल्याला काही बेनिफिट आहे. ठीक आहे. हा तिथे असतो, पण याच्यामुळे ट्रॅव्हलर्स डायरिया होतो का, हो बिलकुल होतो. याच्यामुळे ट्रॅव्हलर्स डायरिया होतो. तर आता TD थोडंसं बघून घेऊ आपण. ट्रॅव्हलर्स डायरिया म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर गेलो, जिओग्राफिकली जागा चेंज केली आपण, तिथे गेलं, तिथलं पाणी पिलं किंवा तिथलं जेवण केलं, तर त्याच्यामुळे आपल्याला डायरिया होतो. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हलर्स डायरिया. हा कशामुळे होतो बाबा आपल्याला ट्रॅव्हलर्स डायरिया, तर याचे मेन रिझन असते इशर्शिया कोलाई, आणि दुसरं म्हणजे साल्मोनेला. या दोन व्यक्तींमुळे काय होतोय, आपल्याला ट्रॅव्हलर्स डायरिया होतो. तर त्याच्यातला एक आहे ऑप्शनमध्ये, दुसरा पण आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे. समोर बघू आता आपण. त्याच्यामध्ये विचारलंय न्यूनॅटल मेनिंजायटिस, ही टर्म आली आहे.
नॅटल मेनिंजायटिस. आता न्यूनॅटल मेनिंजायटिस काय आहे थोडंसं बघून घेऊ आपण, ठीक आहे. हा न्यूनॅटल मेनिंजायटिसमध्ये मेनिंजेस जे असतात छोट्या बच्चूमध्ये, ते काय होते, इन्फ्लॅमेशन होते त्याचं. कशामुळे? इन्फेक्शनमुळे. आता हे कोण कोण कॉज करतो बा, तर त्याच्यामध्ये पहिली बारी जो मारते तो मारते ग्रुप बी वाला स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टोकोकाय, ठीक आहे. ग्रुप बी वाला स्ट्रेप्टोकोकाय जो आहे ना, हा पठ्ठा याच्यामुळे काय होते, मेनिंजायटिस होते न्यूनेट्समध्ये. दुसरा कोण आहे? दुसरा आहे इश्चरिया कोलाय. तिसरा कोण आहे? तिसरा आहे लिस्टेरिया. लिस्टेरिया. हे तीन जे मेंबर आहे याच्यामुळे काय होते, न्यूनॅटल मेनिंजायटिस होते. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करत असाल, ट्रॅव्हलर्स डायरियामध्ये इकोलाय आहे, बरोबर आहे. न्यूनॅटल मेनिंजायटिसमध्ये पण इकोलाय आहे. आता तिसरं बघू, सेप्सिस. सेप्सिस तुम्हाला माहिती असेल, सेप्सिस कलाकार आहे. सेप्सिसचा अर्थ होते, सेप्सिसचा अर्थ होते इन्फेक्शन. कशामध्ये? ब्लडमध्ये. ब्लडमध्ये इन्फेक्शन होत आहे त्याला आपण सेप्सिस म्हणतो, सिस्टममध्ये गेलेलं आहे. तर ते कशामुळे होते? सेप्सिस खूप साऱ्या बॅक्टेरियामध्ये होऊ शकते, पण त्याच्यात कॉमन कोणतं असते? इकोलाय. इकोलाय हा असतो, कारण हा नॉर्मली कुठे राहतो? इंटेस्टाईनमध्ये. ब्लडमध्ये गेला तर काय होतं? इन्फेक्शन कॉज करतो. तर इकोलाय आहे सेप्सिसमध्ये. त्याच्यानंतर आता काय राहिलं आहे शेवटचं कोणतं? UTI. 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 UTI कशामुळे होते? जे इंटेस्टाईनमध्ये राहणारे बॅक्टेरिया आहे ते जर कुठे गेले? आपल्या युरिनरी ट्रॅकमध्ये गेले तर UTI कॉज होते, ठीक आहे. तर UTI कशामुळे होते? UTI सुद्धा इकोलायमुळे होते. इकोलायमुळे होते, बरोबर आहे. तर सगळ्यामध्ये कॉमन कोण आहे? सगळ्यामध्ये कॉमन आहे आपला इकोलाय. 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 तर याचा आन्सर काय आहे? इश्चरिया कोलाय, ठीक आहे. आता दुसरा जो सांगितला इथे ऑप्शनमध्ये तुम्ही जर बघितलं तर ऑप्शनमध्ये आणखी एक व्यक्ती आहे इथे, बरोबर आहे. कोण आहे तो? तो आहे साल्मोनेला टायफी. कलाकार आहे, कलाकार आहे. याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ आपण. हा परीक्षेमध्ये बिलकुल येऊ शकतो, याच्याविषयी प्रश्न येऊ शकतो कारण हा कॉमन आहे. चलो, साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी मुळे जे कंडिशन होते त्याला म्हणतो आपण एंटेरिक फीवर, किंवा त्याला म्हणतो आपण टायफॉइड. आता टायफॉइड बद्दल तुम्ही भरपूर ऐकलंच असेल. कम्युनिटीमध्ये सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे. कम्युनिटीमध्ये सर्वात फेवरेट, कारण हा कोणता डिसीज आहे? कम्युनिकेबल डिसीजमध्ये येतो, बरोबर आहे. कामुळे? का बरं होतो तसा? कारण हा पसरतो कशामुळे? कॉन्टॅमिनेटेड वॉटर, कॉन्टॅमिनेटेड फूड, या सगळ्यामुळे हा पसरतो, म्हणून हा कॉमन कंडिशन आहे, ठीक आहे. तर टायफॉइड फीवर, किंवा याचं नाव आणखी काय? एंटेरिक. एंटेरिक फीवर, ठीक आहे. टायफॉइड फीवर और एंटेरिक फीवर कशामुळे होतो? या दादाचीमुळे. कोण? साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी कशा टाईपचा ऑर्गॅनिझम आहे? हा एक ग्राम निगेटिव्ह. साल्मोनेलाचे सगळे जे मेंबर आहेत, साल्मोनेला या ही जे क्लास आहे त्याचे सगळे मेंबर कसे आहे? निगेटिव्ह, ग्राम निगेटिव्ह आले आहे, ठीक आहे. आणि हा कुठल्या कॅटेगरीत येतो? बॅक्टेरिया कॅटेगरीत येतो. बॅक्टेरिया, ठीक आहे. व्हायरस नाही आहे, बॅक्टेरिया, लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हा कुठे राहतो? इंटेस्टाईनमध्ये म्हणजे जातो, इंटेस्टाईनमध्ये जातो. आता सपोज आपण बाहेर फिरायला गेलो, काय खाल्लं आपण काहीतरी खाऊन घेतलं गोडधोड. आता खायची खूप सवय आपल्या, आपण इंडियन आहो ना. कॉन्टॅमिनेटेड फूड, येस बाबू, कॉन्टॅमिनेटेड फूड, त्याच्याशिवाय जमतच नाही. कॉन्टॅमिनेटेड फूड कुठे जाते? आपल्या इंटेस्टाईनमध्ये जाते. इंटेस्टाईनमध्ये काय असते? लिम्फॅटिक टिश्यू असतात. लिम्फॅटिक टिश्यू. कुठले लिम्फॅटिक टिश्यू? याला एक स्पेसिफिक नाव आहे जे प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकते, त्याला म्हणतात पियर्स पॅचेस. पियर्स पॅचेस, ठीक आहे. पियर्स पॅचेस हे लिम्फॅटिक टिश्यू असतात जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. हा काय करतो? त्या लिम्फॅटिक टिश्यूमध्ये जातो, ठीक आहे, आणि इन्फेक्शन कॉज करतो. झालं इन्फेक्शन. आता इन्फेक्शन झाल्यामुळे काय होणार की या व्यक्तीच्या स्टूलमध्ये, स्टूल म्हणा की फिसेस म्हणा, फिसेस है ना, फिसेस, स्टूल किंवा फिसेसमध्ये काय होते? याचं इन्फेक्शन होते. सॉरी, स्टूल किंवा फिसेस प्लस युरिन, युरिन ॲज वेल. तर युरिनमध्ये सुद्धा काय होते? हा बॅक्टेरिया सिक्रेट होतो.
आणि हा बॅक्टेरिया सिक्रेट झाल्यामुळे काय होते की या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे जसे याचे कपडे आहे किंवा हा ज्या पाण्याने आंघोळ करतो किंवा जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये सुद्धा हा बॅक्टेरिया पसरू शकतो डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, कशामुळे पसरतो हा फिसेस आणि युरिन डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे. याला आपण काय म्हणतो, याला एक आणखी शब्द आहे कम्युनिटी हेल्थमध्ये, प्रायमरी सोर्स. तर याचा प्रायमरी सोर्स काय आहे, फिसेस आणि युरिन. ठीक आहे, तर मग सेकंडरी सोर्स काय आहे बा, सेकंडरी सोर्स काय आहे याचा, कॉन्टॅमिनेटेड वॉटर किंवा ज्या पाण्यामध्ये काय आहे, याचे बॅक्टेरिया पसरलेले आहेत, जे फिसेस आणि युरिनच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी प्रदूषित झालेलं पाणी आहे, ते आहे आपला सेकंडरी सोर्स. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, हे होते. याच्यावर आणखी एक गोष्ट आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कॉन्टॅमिनेटेड वॉटर सांगलं, सेकंड सोर्स झाला इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे पोटला जेव्हा तो बॅक्टेरिया आपल्या शरीरात एंटर करतो त्याच्यापासून पहिला सिम्पटम येण्यापर्यंतचा जो काळ असतो तो किती आहे, 10 ते 14 दिवस. ठीक आहे, 10 ते 14 दिवस एवढा पिरियड लागतो हा एंटर झाल्यानंतर फुल ब्लॉन डिसीज तयार होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे, टायफॉइडमध्ये, आता आपण टायफॉइडबद्दल बोलतोय, टायफॉइडमध्ये खूप इम्पॉर्टंट टेस्ट केली जाते जिच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्या टेस्टचं नाव आहे विडाल टेस्ट. लक्षात ठेवा, विडाल टेस्ट कशासाठी करतात, टायफॉइडसाठी करतात. ठीक आहे, आणि टायफॉइडमध्ये आणखी एक गोष्ट होते, त्याला म्हणतो पण ल्युकोपेनियामध्ये याच्यामध्ये काय होते, 4000 पर मिलीमीटर स्क्वेअर पेक्षा कमी होतात काय, तुमच्या WBCs. ठीक आहे, त्याला आपण ल्युकोपेनिया म्हणतो, म्हणजे WBC काउंट कमी होते, 4000 पेक्षा कमी काउंट झाला तर त्याला आपण करतो ल्युकोपेनिया. तर हे काय कशामध्ये होतं, टायफॉइडमध्ये होतं आहे. ठीक आहे, आणि विडाल टेस्ट, अरे आणखी गोष्ट, विडाल टेस्टमध्ये जे टायट्रेट असतं तुमचं, त्याच्यामध्ये टायट्रेट केलं जाते याच्यामध्ये, तर जे जास्त येते कशापेक्षा, 1.60 1:160 जर जास्त याच्यापेक्षा जास्त येत असेल तर याचा अर्थ काय आहे, प्रेझेंट आहे, म्हणजे तो बॅक्टेरिया विडाल टेस्टमध्ये सापडलेला आहे त्यांना, याचा असा अर्थ होते. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न. ओके, आस्किंग पेशंट अबाउट डेट, मंथ अँड इयर हेल्प्स टू असेस. चला, हा कशाचा प्रश्न आहे आता, सायकॅट्री, मेंटल हेल्थचा आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग. काय म्हणतं याच्यात, एक मिनटं. ओके, आस्किंग पेशंट अबाउट डेट, मंथ अँड इयर हेल्प्स टू असेस. पहिला ऑप्शन डिलिरियम, दुसरा ऑप्शन ओरिएंटेशन, तिसरा ऑप्शन पर्सर्वेशन, चौथा ऑप्शन जजमेंट. यस, कुठला आहे, डिलिरियम असेल का. डिलिरियम काय, डिसीज आहे, त्याला डायग्नोज करण्यासाठी त्याचा क्रायटेरिया बघावं लागते. फक्त हा एक तीन गोष्टी त्याला विचारून होईल का डिलिरियम डायग्नोज होईल का, नाही होणार. डिलिरियममध्ये मेमरी प्रॉब्लेम असतो, बरोबर आहे, मेमरी प्रॉब्लेम असतो, पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण फक्त एवढं एकच प्रश्न विचारून डिलिरियम डायग्नोज करू शकतो, नाही करू शकत ना. त्याच्यामुळे हे नाही आहे. ओरिएंटेशन, हा ओरिएंट आहे की नाही, काय टाइम चालू आहे रे बाबा, आता कुठला दिवस आहे, कुठला महिना आहे, कुठलं वर्ष आहे, हे विचारू शकता, तर ओरिएंटेशन बिलकुल बरोबर आहे. पर्सिवरेशन काय असतं, पर्सिवरेशन हे एक सायकोलॉजिकल टर्म आहे, ज्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो बघा, पर्सिवरेशनमध्ये कसं असते की एखादा व्यक्ती स्टिम्युलस नसला तरी सुद्धा सेम रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. म्हणजे आता मी जर एखाद्याला हाय म्हटलं तर तो मला काय म्हणेल, हाय म्हणेल, बरोबर आहे, पण हा व्यक्ती कोणी हाय नाही म्हटलं तरी हाय म्हणेल. म्हणजे काय, स्टिम्युलस प्रेझेंट नाही आहे पण तरी सुद्धा हा काय करतोय, स्टिम्युलस प्रोड्यूस करतोय, रिस्पॉन्स प्रोड्यूस करतोय. आणि हा जो रिस्पॉन्स असतो तो रिपिटेटिव्ह रिस्पॉन्स असतो. ठीक आहे, त्याला पर्सिव्हरेशन म्हणतात,
म्हणजे रिपिटेटिव्ह रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो व्यक्ती, ज्याच्यामध्ये काय असते, जिथे स्टिम्युलस नसतो किंवा स्टिम्युलस डिले झालेला असतो किंवा नाही आहे स्टिम्युलस, अशा ठिकाणी सुद्धा व्यक्ती रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. त्याला आपण पर्सिव्हरेशन असं म्हणतो. ठीक आहे. ओके ओके. पर्सिव्हरेशन नाही आहे कारण सायकोलॉजिकल टर्म आहे, हिचा डेट मंथ इयरशी काही घेणं देणंच नाही आहे. जजमेंट नाही. जजमेंटमध्ये आपण कसा प्रश्न विचारतो, जजमेंटमध्ये आपण सिच्युएशन देतो. जसं की बाबा एक फायर, हाऊस ऑन फायर. हाऊस ऑन फायर ऐकलंय का तुम्ही? हाऊस ऑन फायर. हाऊस ऑन फायर म्हणजे बाबा तुम्हाला विचारतो, कसं विचारतो आपण पेशंटला, किंवा तुम्ही रस्त्याने चालले आहात, मग तुम्ही बघितलं की एका घराला आग लागलेली आहे, मग तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये काय कराल? मग पेशंट उत्तर देतो. पेशंट म्हणतो, मी ॲम्ब्युलन्सला फोन करील, मी फायर ब्रिगेडला फोन करील, मी बादली भरून पाणी आणीन आणि त्याच्यावर टाकीन, मी तिथे उभा राहून पाहत बसीन, किंवा मी घरी जाऊन टी व्ही पाहीन, जे काही त्याला म्हणायचं असेल तो म्हणेल. तर हे काय आहे? जजमेंट. त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही आहे, किती आहे हे बघण्यासाठी आपण असे प्रश्न विचारतो. आपण त्याला डेट, मंथ आणि इयर विचारत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ओरिएंटेशन. आपण जेव्हा पेशंटला डेट, मंथ आणि इयर विचारतो म्हणजे आपण काय असेस करतो? ओरिएंटेशन असेस करतो. चलो ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हाय टच सरफेसेस इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट. पुन्हा एक्सेप्ट वाला प्रश्न आलेला आहे, निगेटिव्ह प्रश्न. याच्यावर सांभाळून राहावं लागते. का बरं सांभाळून राहावं लागते? कारण असा प्रश्न आपल्याला गोंधळात टाकू शकतो आणि आपलं उत्तर चुकू शकते. म्हणून हा प्रश्न DMR मध्ये विचारला गेला होता 2023 मध्ये, सेकंड बॅच सेकंड सेट मध्ये. ठीक आहे. हाय टच सरफेसेस. हाय टच म्हणजे जिथे पुन्हा पुन्हा आपण जाऊन टच करतो असे सरफेसेस. कुठले कुठले आहे? ऑप्शन बघू. डोअर नॉब असतो का रे बा? दरवाजाच्या कुंड्या, त्याला हात लावतो आपण खूपदा. बिलकुल. लिफ्ट बटन्स. यस, लिफ्ट बटनला दाबतच राहतात काही काही मुलं, खट्याळ असतात ते म्हणून. तर यस, तो आहे हाय टच सरफेस. त्याच्यानंतर फ्लोअर आहे का? जमिनीला हात लावत फिरतो का आपण? नाही. हात लावत फिरलो तर लोक पागल म्हणतील आपल्याला. नाही नाही नाही, हे नाही आहे. बेडसाईड रेल्स. हो, बेडसाईड रेलला आपण हात लावतो उठताना, बसताना, बेडवरून बाहेर जाताना. बरोबर आहे. तर हे आहे. मग कुठलं नाही आहे? फ्लोअर्सला आपण हात लावत बसत नाही आणि म्हणूनच एक्सेप्ट म्हटलंय प्रश्नामध्ये. म्हणून याचं उत्तर काय आहे? फ्लोअर आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ऑफ प्लासेंटा प्रिव्हिया. वा वा वा, छान 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 छान, एकदम छान प्रश्न आलेला आहे इथे. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट विचारली आहे. डेफिनेटिव्ह हा शब्द फार महत्वाचा आहे इथे. डेफिनेटिव्ह. प्लासेंटा प्रिव्हिया, PP, OBGचा प्रश्न आहे. ठीक. ओके. प्लासेंटा प्रिव्हिया. आता तुम्ही प्लासेंटा प्रिव्हिया बद्दल ऐकलंच असेल असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. प्लासेंटा प्रिव्हिया हे काय असते? तर आपण इथे छोटीशी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला मला सांगता येईल. ठीक आहे. हे काय आहे? युटेरस आहे. ठीक आहे. युरेटस नाही आहे रे बाबा, युटेरस आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बेबी असतो, माहिती ना तुम्हाला? हां. तर याच्यामध्ये तुम्ही प्लासेंटा बघितला असेल. प्लासेंटा युजली कुठे अटॅच असतो? वरच्या साईडला, वरच्या सेक्शनला, म्हणजे अप्पर सेक्शनला अटॅच असतो, सेगमेंटला, ज्याला आपण अप्पर सेगमेंट म्हणतो. ठीक आहे. अप्पर सेगमेंट 5 सेंटीमीटर, इथून 5 सेंटीमीटरचा जो असते ते लोअर सेगमेंट असते. ठीक आहे. लोअर सेगमेंट हा प्लासेंटा अप्पर सेगमेंटला अटॅच असतो. पण काही कंडिशनमध्ये, जसं प्लासेंटा प्रिव्हिया ही एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये हा जो प्लासेंटा आहे तो खालच्या बाजूला अटॅच होतो, म्हणजे इथल्या बाजूला अटॅच होतो. इथे अटॅच झालेला आहे प्लासेंटा. तर इथे अटॅच झाल्यामुळे याच्या कंडिशन आहे, याला काय म्हणतो आपण? प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो. इम्प्लांटेड इन लोअर युटेराइन सेगमेंट, त्याला आपण म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया. तर प्लासेंटा प्रिव्हियाचे भरपूर टाईप असतात. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो टाईप्स कुठले कुठले आहेत. एक मिनटं. एक मिनटं वेट करा, दाखवतो तुम्हाला. ओके डॉक. हे आहे प्लासेंटा प्रिव्हिया. प्लासेंटा प्रिव्हियाचे 4 टाईप्स असतात. ठीक आहे. या पिक्चरमध्ये चौथा टाईप दाखवलेला नाही आहे. याच्यामध्ये एक नॉर्मल प्लासेंटा दाखवलेला आहे, तुम्ही बघा पहिल्या पिक्चरमध्ये. त्याच्यानंतर मार्जिनल, पार्शियल आणि टोटल.
असं दिलेलं आहे. ठीक आहे. मार्जिनल पार्शियल टोटल हे ॲक्च्युली ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये बेबी मदर अफेक्ट होते खूप जास्त, म्हणून हे असे याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यात एक सिम्पल प्लासेंटा प्रिव्हिया म्हणून पण एक कंडिशन असते ज्याच्यामध्ये प्लासेंटा थोडासा दूर असतो. मार्जिनल तुम्ही बघू शकता एकदम मार्जिनच्या जवळ आलेला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे. ठीक आहे. ओके. हा आपला मार्जिनमध्ये बघा एकदम मार्जिनच्या जवळ आलेला आहे प्लासेंटा. दुसरं आहे पार्शियलमध्ये बघा हे जे द्वार आहे ना, हे जे ऑस आहे जे वजानामध्ये खुलतंय त्याच्यामध्ये बघा अर्धा पोर्शन त्यांनी कव्हर केलेला प्लासेंटाने, बरोबर आहे. म्हणून हे पार्शियल. आणि टोटलमध्ये तुम्ही पूर्ण बघा पूर्णच रस्ता हा कव्हर झालेला आहे. तर याला आपण म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया. ठीक आहे. तर हे आपलं प्लासेंटा प्रिव्हिया आहे. ओके डोक. तर याच्यामध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट विचारली आहे, म्हणजे कन्फर्म ही ट्रीटमेंट दिली की मग दुसरी काही द्यायची गरज नाही. बेड रेस्ट, यस. प्लासेंटा प्रिव्हियामध्ये बेड रेस्ट असते पेशंटला. बेड रेस्ट इज द बेस्ट ऑप्शन. पण हे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. ठीक आहे. हे टेम्पररी ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो किंवा कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट. ठीक आहे. सप्लिमेंटरी हिमॅटिनिक्स. हिमॅटिनिक्स बघा नवीन टर्म आलेली आहे. हिमॅटिनिक्स काय असते? हिमॅटिनिक्सचा अर्थ होतो असे ड्रग ज्याच्यामुळे काय वाढते, आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रोडक्शन होते, म्हणजे आरबीसी प्रोडक्शन वाढते आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते. असे ड्रग आता तुम्ही बघितलं असेल, जे गर्भवती माता असतात त्यांच्यामध्ये काही असे ड्रग दिले जातात, जसं फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात, बरोबर आहे. त्याला फॉलेट पण म्हणतात. त्याच्यानंतर आपण आणखी काय देतो, आपण देतो आयरन टॅबलेट, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बी ट्वेल्व. तर हे कसं आहे, हिमॅटेनिक्स आहे. हे पण आपण याच्यामध्ये देतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण याच्यामध्ये ब्लिडिंग होण्याचा चान्सेस जास्त असते, त्याच्यामुळे हे आपण देतो याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. पण हे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे का? नाही, डेफिनेटिव्ह नाही आहे. सो कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ टोकोलायटिक्स नवीन टर्म आलेली आहे. टोकोलायटिक्सचा अर्थ काय होते? टोकोलायटिकचा अर्थ होते हे काय करतं, डिले और स्टॉप. काय डिले स्टॉप करतं? कॉन्ट्रॅक्शन्स. जे प्रेग्नन्सीमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन येतात, आता कॉन्ट्रॅक्शन आल्यामुळे काय होणार आहे की तो जो युटेरसचा भाग आहे हा पुश होणार आहे खाली. पुश झालं असल्यामुळे प्लासेंटावर प्रेशर येणार आणि ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असणार. त्याच्यामुळे त्यांना टोकोलायटिक दिले जातात. टोकोलायटिक काय करतं? डिले करतं किंवा स्टॉप करतं कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यामुळे काय होते, ब्लिडिंग होत नाही. तर हे पण याच्यामध्ये देऊ शकतो आपण, बरोबर आहे, हे सगळं देऊ शकतो. सिझेरियन सेक्शन, यस, सिझेरियन सेक्शन पण करता येते, पण हे डेफिनेटिव्ह आहे. डेफिनेटिव्ह मध्ये सिझरेक्शन केलं की झालं, काम तमामच होते ना, म्हणून ते काय आहे, डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे सिझेरियन सेक्शन. ठीक आहे. ओके डोक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिम्टम ऑफ अंडरलाईन वर्ड. सिनोनिम्स, सॉरी, मी वाचताना गडबड केली हो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स. सिनोनिम्सचा अर्थ होते समान अर्थाचा शब्द. समान अर्थाचा अरे चा चुकला अर्थाचा शब्द. समानार्थी शब्द ज्याला आपण म्हणतो बेसिकली तेच आहे. तर अंडरलाईन कुठला शब्द केलाय? हा. आणि पूर्ण टोटल वाक्य काय आहे? द प्राइस ऑफ ऑल द आयटम्स इन द सूरजकुंड फेअर इज एक्सॉर्बिटंट. प्राइस कसं होतं म्हणते? एक्सॉर्बिटंट होतं म्हणते. एक्सॉर्बिटंट म्हणजे खूपच हाय होतं, खूप जास्त होतं प्राइस, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? प्राइझी म्हणजे महाग होतं बा, खूप महाग होतं. नॉमिनल म्हणजे हा ठीक होतं. थ्रिफ्टी म्हणजे अरे बापा. प्राइझी म्हणजे खूपच जास्त होतं ना. बजेटेड म्हणजे ठीक होतं बा, काय आपलं एवढं ऍडजस्टेड होतं, एकदम काही नव्हतं. तर याचं उत्तर काय? प्राइझी. ठीक आहे. एक्सॉर्बिटंटचा अर्थ होतो प्राइझी. तुम्ही बघू शकता गुगल करून. असे काही शब्द आहेत जे युजली याच्यामध्ये विचारले जातात. जीके मध्ये पण विचारतात किंवा मग मराठी इंग्रजीमध्ये पण विचारतात. जे सिनोनिम्स आहे ना, मराठी किंवा इंग्रजीमध्ये सिनोनिम्स विचारतात, समानार्थी शब्द. तसा हा प्रश्न आहे, काही नाही. 2-4 शब्द वाचून घ्याल तुम्ही, एक्झामला जायच्या आधी होऊन जाते ते, तेवढं काही आहे नाही त्याच्यात.
विच ऑर्गन इज मोस्ट अफेक्टेड इन मलेरिया? वा वा वा, काय प्रश्न आहे. विच ऑर्गन इज मोस्ट अफेक्टेड इन मलेरिया? पहिले आपल्याला मलेरिया समजणं खूप महत्त्वाचं आहे. मलेरिया पुन्हा CHNचा क्वेश्चन आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट. म्हणजे आपलं कुठलं आहे, फाउंडेशन ऑफ नर्सिंग, त्याच्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. तर हे सब्जेक्ट तुम्ही चांगले करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. ठीक आहे, चला मलेरिया रिवाईज करून देतो मला मी पटकन. मलेरिया, ठीक आहे, कशामुळे होतो रे बाबा मलेरिया? सगळ्यांना माहित आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा मोस्ट कॉमन. कसा आहे? मोस्ट कॉमन. पण बाकी पण आहेत ना. प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, कुठला आहे? फाल्सिपॅरम हा कुठला आहे? याला काय म्हणतात? ब्लॅक वॉटर फीवर, याला ब्लॅक वॉटर फीवर पण म्हणतात. ओव्हल आणि आणखी एक पण आहे, पण ते तेवढं काही सिग्निफिकंट नाही, खूप रेअर आहेत ते, त्याच्यावर जास्त प्रश्न येत पण नाही. प्रश्न सर्वात जास्त याच्यावर येतात, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. प्लाझ्मोडियम वायवॅक्स मोस्ट कॉमन कॉज आहे. प्लाझ्मोडियम फाल्सिपेरमनी होणाऱ्या मलेरियाला काय म्हणतात? ब्लॅक वॉटर फीवर. कारण याच्यामध्ये जे युरिन असते याच्यामध्ये ब्लड येतं, आणि त्याच्यामुळे ती युरिन कशी दिसते? काळ्या रंगासारखी दिसते, म्हणजे ते गडद लाल रंग असतो पण ते काळ्या रंगासारखी दिसते, म्हणून त्याला ब्लॅक वॉटर फीवर म्हणतात. ठीक आहे, आता हा कुठल्या मच्छरमुळे होतो? मच्छरचं नाव लक्षात ठेवा, ते विचारलं जाते. ॲनाफिलस. कोणती? मेल नाही, फिमेल. तर ॲनाफिलिन मॉस्किटो, हिच्यामुळे होतो. हे काय? कॅरियर आहे, कॅरियर घेऊन जाते म्हणजे हेच पॅरासाईट आणते आपल्याला इंजेक्ट करते, आपल्याला मलेरिया होतो. मग याच्यानंतर आणखी प्रश्न विचारला जातो स्टेजेसवरती. तर याच्यात 3 स्टेजेस असतात. स्टेजेस लक्षात ठेवा, प्रश्न असा येऊ शकतो. कोल्ड स्टेज इज अ क्लासिकल सिम्पटम ऑफ, मग तिथे लिहून असेल मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, फलाना, ढेमका, टिमका. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मलेरिया. तर कसं काय असते? कोल्ड स्टेज असते याच्यात. कोल्ड स्टेजमध्ये काय येते? फिवर येते, हेडॅक येते, आणि त्याला काय म्हणते, थोडीशी थंडी थंडी वाजते त्याला. त्याच्यानंतर हॉट स्टेजमध्ये याच्यामध्ये फिवर असते, हेडॅक असते, पण याच्यामध्ये थंडी वाजत नाही. याच्यामध्ये काय वाटते? गरमावटपणा वाटते माणसाला. ठीक आहे, हॉट स्टेज. त्याच्यानंतर तिसरे असते स्वेटिंग फेजमध्ये घाम येतो. सिम्पल, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. स्वेटिंग फेजमध्ये घाम येतो माणसाला. ठीक आहे, आता मलेरियाचं डायग्नोसिस कसं केलं जाते त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मलेरियाचं डायग्नोसिस होते 2 प्रकारे. एक असते थिन फिल्ममध्ये पिक्चर नाही, पाहायचा पिक्चर नाही म्हणतोय, थिन फिल्म म्हणजे छोटी पातळदार अशी फिल्म असते. आणि एक असते थिक फिल्म. थिन फिल्ममध्ये काय डिटेक्ट केले जाते? स्पेसीज डिटेक्ट केली जाते. ठीक आहे, किंवा कुठला आहे, फाल्सिपेरम आहे की वायवॅक्स आहे हे बघण्यासाठी. आणि थिक फिल्म कशासाठी केली जाते? पॅरासाईट डिटेक्शनसाठी, म्हणजे पॅरासाईट आहे, प्रेझेंट आहे की नाही आहे त्याच्यासाठी. तर हे 2 लक्षात ठेवा तुम्ही, थिक आणि थिन फिल्म. याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रीटमेंट विचारली जाते याची, की बाबा याच्या ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जाते, काय दिलं जाते, काय 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 कसं काय औषध द्यायचं. तर ट्रीटमेंटमध्ये आपण देतो 3 ड्रग आहे, लक्षात ठेवा. 3 ड्रग मलेरियाचे. कोणते? क्लोरोक्विन, दुसरा प्रायमाक्विन, आणि तिसरा क्विनाइन सल्फेट. ठीक आहे, क्लोरोक्विन, प्रायमाक्विन हे ड्रग आपण कशामध्ये देतो? नॉर्मल आपला जो मलेरिया आहे त्याच्यामध्ये. क्विनाइन सल्फेट एकदम जर जास्त मलेरिया झालाय, डोक्यात गेलाय, आपण म्हणतो त्याला ना कॉम्प्लिकेटेड मलेरिया, त्याच्यामध्ये आपण काय देतो? क्विनाइन सल्फेट देतो. ठीक आहे, बस एवढा आहे आपला मलेरिया. होप तुम्हाला समजलं असेल. हे एवढ्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. चला, प्रश्न आता विचारला आहे, विच ऑर्गन इज मोस्ट अफेक्टेड इन मलेरिया? कोणता ऑर्गन अफेक्ट होतो? तर मलेरियाची एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. मलेरिया, ठीक आहे, जसा बॉडीमध्ये आला मलेरियाचा पॅरासाईट कुठे जाते? आरबीसी मध्ये. आणि आरबीसीला काय करते? आरबीसी बस्ट झाली तर काय रिलीज होते? ग्लोबिन, बरोबर आहे, आणि खूप सारे अँटीजेन हे रिलीज होते.
हिम प्लस ग्लोबिन हे कुठे जाते? स्प्लीन मध्ये जाते, स्प्लीन मध्ये. आणि हे जे पूर्ण होतं ना आरबीसी बस्ट होण्याचं सगळं सिस्टम जे होतं ना हे कुठे होत आहे? हे स्प्लीन मध्ये होत आहे. स्प्लीन मध्ये जाऊन फुटते आणि स्प्लीन मध्ये हिमोग्लोबिन मग अलग अलग होते. तुम्ही ते मग फेट ऑफ हिमोग्लोबिन वाचलं असेल, वाचलं नसेल तर मी करून देईन तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. फेट ऑफ हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन, फेट ऑफ हिमोग्लोबिन, याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं कसं कसं काय काय होऊन शेवटी त्याच्यापासून काय बनते? बिलिरुबिन, बिलिवर्डिन बनते. हे असं सगळं प्रोसेस आहे ते. तर हे सगळं कुठून स्टार्ट होते? स्प्लीन मधून. तर आरबीसी जेव्हा बस्ट होईल किंवा आरबीसी जेव्हा फुटेल तर ते कुठे जाते? स्प्लीन मध्ये जाते डिस्ट्रॉय व्हायसाठी. तुम्ही ऐकलं असेल ना आरबीसी, सेनाइल आरबीसी, सेनाइल, सेनाइल, सेनाइल म्हणजे बुड्डी झालेली, म्हातारी झालेली, 120 दिवस लाईफ स्पॅन ऐकलं असेल तुम्ही. ते बुड्डी झालेली आरबीसी कुठे स्प्लीन मध्ये जाते, मग ते जे बस्ट होते, मग त्याच्यापासून वेगवेगळं होते है ना, हिमोग्लोबिन वेगवेगळं होते. ते याच्यात सर्वात जास्त अफेक्ट होणारा ऑर्गन कोणता आहे? स्प्लीन आहे. जेवढा जास्त आरबीसी फुटेल तेवढा जास्त स्प्लीनवर प्रेशर येईल. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं फॅल्सिपॅरममध्ये ब्लॅक वॉटर फीवर म्हणतात याला. याच्यामध्ये युरिनमध्ये ब्लड येतं, म्हणजे युरिन रेड रंगाची होती, इतकं हिम वाया जातं युरिनमध्ये. तर हे कसं काय अफेक्ट होते? ते स्प्लीन अफेक्ट होतं. ठीक आहे, याचा आन्सर स्प्लीन आहे. स्प्लीन लक्षात ठेवा सांग तुम्ही. हा प्रश्न विचारला गेला होता डीएमआर मध्ये. ओके डोक. प्रायमरी फंक्शन ऑफ काहीतरी इन ग्लियल सेल इज टू प्रोव्हाइड सपोर्ट अँड रॅप अराउंड द एक्सॉन. इथे ग्लियल सेल दिले आहे. पहिले समजलं पाहिजे आपल्याला ग्लियल सेल काय असते. ग्लियल सेल्स तर मी तुम्हाला सांगतो नर्वस सिस्टम टिश्यू. याच्या आधी मी एक पार्ट घेतला होता ना, याच्या आधीचा जे सिरीज मधला पहिला भाग होता ना, त्याच्यामध्ये मी सांगितलंय तुम्हाला. त्याच्यामध्ये मी थोडंसं नर्वस टिश्यू बद्दल सांगितलं ना. सो नर्वस टिश्यू मध्ये दोन प्रकार पडतात. एक पडतात न्यूरॉन्स आणि दुसरं म्हणजे ग्लियल सेल्स. ग्लियल सेल्सलाच काय म्हणतो आपण? सपोर्टिंग सेल्स म्हणतो. सपोर्टिंग सेल्स कुठे सपोर्ट करतात? नर्वस सिस्टम मध्ये सपोर्ट करतात. ठीक आहे, मग याचे काय काय टाईप आहे बा? तर टाईप इथे ऑप्शन मध्ये दिले याचे टाईप. तर पहिला टाईप आहे ॲस्ट्रोसाइड्स. ॲस्ट्रोचा अर्थ होते स्टार. म्हणजे ॲस्ट्रो म्हणजे काय होते? स्टार. तर हे कशासारखी दिसते? स्टार सारखी दिसते, म्हणून याला ॲस्ट्रोसाइट म्हणतात. ॲस्ट्रोसाइटचं फंक्शन काय असते? आता हे प्रत्येक जे ग्लियल सेल आहे ना, त्या प्रत्येकावर एक प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी सगळे समजून सांगतो एकदा. ॲस्ट्रोसाइट याचं काम असते सपोर्ट करणं. ठीक आहे, सपोर्ट करणं. दुसरं असते रिसायकल, की जे त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर वापरले जातात ना, जे फायरिंगमध्ये किंवा इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते तेव्हा हे काय करतं? त्या न्यूरो ट्रान्समीटरला रिसायकल करतं. ठीक आहे, न्यूरो ट्रान्समीटर NTM. ठीक आहे, न्यूरो ट्रान्समीटरला रिसायकल करतं. आणि नेक्स्ट म्हणजे ग्रोथमध्ये हेल्प करतं. कशाच्या ग्रोथमध्ये? जे न्यूरॉन्स असतात त्यांच्या ग्रोथमध्ये, हेल्प इन ग्रोथ. ठीक आहे, हे कशाचे फंक्शन आहे? ॲस्ट्रोसाइटचे. ॲस्ट्रोसाइट नंतर आपला मायक्रोग्लिया. आता मायक्रो आहे म्हणजे हा छोटा असेल सर्वात, बिलकुल हा सर्वात छोटा असतो. याचं फंक्शन काय आहे? तर हे डिफेन्समध्ये काम करतं. इम्युनिटी अँड डिफेन्स, म्हणजे सोल्जर आहे. आणि आणखी काय करतं? जे ब्लड ब्रेन बॅरियर असते है ना, त्याला सस्टेन करण्याचं काम करतं. सस्टेन म्हणजे ते जसेच्या तसं ठेवण्याचं काम हे मायक्रोग्लिया करत असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे आपलं ऑलिगोडेंड्रोसाइट्स. हा मजेदार आहे. ऑलिगोडेंड्रोसाइट्सचं फंक्शन काय आहे? मायलिन शीथ प्रोड्यूस करणं. मायलिन शीथ. आता तुम्ही जर न्यूरॉन बघितला असेल है ना, न्यूरॉन काही असा दिसतो. ठीक आहे, इथे सेल न्यूक्लियस असतं आणि याच्यानंतर न्यूरॉन पासून हे अशी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेंड्राइट्स असतात असे छोटे छोटे, जे बाकी न्यूरॉन्सला कनेक्ट होतात. तर याच्या भोवती हे ॲक्झॉन, याला काय म्हणतो आपण? ॲक्झॉन याला आपण बॉडी म्हणतो. ॲक्झॉन बॉडी. तर ॲक्झॉनच्या वरती कव्हरिंग्स असतात छोटे छोटे असे, असं शीत असते इथे. याला काय म्हणतो आपण? मायलिन शीथ.
मायलिन शीथ. ठीक आहे. आता हे मायलिन शीथ कोण बनवते, तर हे ऑलिगोडेंड्रोसाइट्स बनवतात. ठीक आहे. आणि काय दुसरं फंक्शन काय याचं, काय करतात हे, म्हणजे मायलिन शीथ बनवून काय करतात, तर ट्रान्समिशनला हेल्प करतात, ट्रान्समिशन वाढवतात. कशाचं, सिग्नलचं ट्रान्समिशन इन्क्रीज करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेंड्राइट्स. हे तुम्ही बघितले, डेंड्राइट्सची मी डायग्राम बनवली आहे. हे डेंड्राइट्स आहे, हे काय करतात, कनेक्ट करतात, एक न्यूरॉनला दुसऱ्या न्यूरॉनशी कनेक्ट करतात. ठीक आहे, बाइंड करतात. आणि त्याच्यानंतर आणखी एक असते जी इथे दिलेली नाही आहे, ती आहे इपेनडायमल सेल्स. इपेनडायमल सेल्स. इपेनडायमल सेल्सचं फंक्शन काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इपेनडायमल सेल्स ना कॅव्हिटीजमध्ये असतात, जे वेंट्रिकल्स असतात ब्रेनमध्ये, त्या वेंट्रिकलमध्ये लाइनिंग केलेल्या सेल्स असतात, त्या वेंट्रिकलला लावून असतात सगळ्या. आणि हे काय प्रोड्यूस करतात, CSF सिक्रेट करतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतात. ओके डोक. नेक्स्ट प्रश्न, व्हेरी मजेदार. A female client who has just been diagnosed with hepatitis A asked, "How could I have got this disease?" अरे मला हा डिसीज कसा काय झालेला आहे बाबा, विचारते नर्सला. व्हॉट इज द नर्स बेस्ट रिस्पॉन्स. ठीक आहे, मग आपण काय उत्तर द्यायचं. तुमच्याकडे पेशंट आला आणि तो विचारते, अरे मला हेपॅटायटिस कसा झाला सांगा बरं. मग आता आपण उत्तर काय देणार, तू उत्तर दिलेलं येतं, यू मे हॅव इटन कॉन्टॅमिनेटेड फूड, किंवा तुम्ही बाहेरचं खाल्लं म्हणून झाला. यू कुड हॅव गॉटन इट बाय युझिंग IV ड्रग, तुम्ही काही ड्रग्स घेतले असन, टोचून घेतलं असन स्वतःला म्हणून झाला. यू मस्ट हॅव रिसीव्ड अन इन्फेक्शन ब्लड ट्रान्सफ्युजन, तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं असेल ज्याच्यात ऑलरेडी इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे तुम्हाला झालेला असेल हा, असं असं पण म्हणू शकते. किंवा मग तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स केला असेल म्हणून त्याच्यामुळे झाला असेल. तर कुठलं उत्तर आहे, तर पहिले आपण बघून घेऊ हेपॅटायटिस कुठला कुठला असतो. तर भैया हिपॅटायटिस जे आहे ना, खूप मजेदार गोष्ट आहे. याच्यामध्ये A असतो, B असतो, C असतो, D असतो, E असतो, एवढे सारे हेपॅटायटिस आहे. ठीक आहे. DE आपल्याला घेणं नाही, याच्यावर प्रश्न येणार नाही तेवढे, मी सांगतो तुम्हाला. फक्त ABC सर्वात महत्त्वाचं, आणि कशामुळे होतात हे खूप महत्त्वाचं आहे. A जो आहे, A हा होतो, हा सगळ्यात जास्त कॉन्टॅजियस असतो, हायली कॉन्टॅजियस डिसीज आहे. ठीक आहे. आणि कशामुळे होतो, फिको ओरल रूट म्हणजे कॉन्टॅमिनेटेड वॉटर, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, कॉन्टॅमिनेटेड वॉटर, कॉन्टॅमिनेटेड फूड, याच्यामुळे हा होणार आहे हेपॅटायटिस A. B जो आहे, B होतो कॉन्टॅक्ट्स विथ ब्लड, म्हणजे इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड, त्याचं बॉडी फ्लुइड, त्याच्यानंतर अनप्रोटेक्टेड सेक्स, त्याच्यानंतर निडल जर तुम्ही शेअर करत असाल है ना, निडल शेअर करताय इन्फेक्टेड पर्सन बरोबर, तर तुम्हाला हा होतो. सेम हेपॅटायटिस C याच्यामुळे होऊ शकतो, कशामुळे, निडल शेअर केलं, किंवा कॉन्टॅक्ट विथ ब्लड अँड बॉडी फ्लुइड्समुळे. अनप्रोटेक्टेड सेक्समुळे होण्याचे चान्सेस विटॅमिन म्हणतो हेपॅटायटिस C होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, पण बाकी जे आहेत त्याच्यामुळे हायली हा होऊ शकतो. ठीक आहे. तर आपल्याला इथे प्रश्नात काय विचारला, हेपॅटायटिस A विचारलाय. हेपॅटायटिस A कसा आहे, फिकोरल रूट म्हणजे कॉन्टॅमिनेटेड फूड, कॉन्टॅमिनेटेड वॉटर. तो कुठल्या ऑप्शनमध्ये कॉन्टॅमिनेटेड फूड आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये. तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन A. ऑप्शन B कुठला होऊ शकतो, B किंवा C होऊ शकतो. ठीक आहे. ऑप्शन C इन्फेक्टेड ब्लड ट्रान्सफ्युजन, B किंवा C. अनप्रोटेक्टेड सेक्स, B स्ट्रॉंगली, C पण होऊ शकतो पण B सगळ्यात स्ट्रॉंगली. ठीक आहे. चलो, हे झाले आजचे प्रश्न, झाले, संपले. अरे यार संपले. ओके डोक. त्याच्यामध्ये असं आहे, नेक्स्ट याच्यामध्ये पण मी भरपूर सारे प्रश्न टाकणार आहे जे प्रिव्हियस एक्झाममध्ये झालेले आहेत, आणि TCSचे पण भरपूर क्वेश्चन्स मी याच्यात घेणार आहे, आणि तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा, काही चुकलं असेल ते कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन्स पाहिजे ते सांगा, म्हणजे मी तो टॉपिक तुम्हाला सविस्तर समजवू शकलो पाहिजे असं. तर कमेंट करा. ठीक आहे. आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, म्हणजे त्यांचा पण अभ्यास होईल. ठीक आहे. चलो बाय.